लॉर्ड हालेलुया। खरोखर आपला परमेश्वर आरोग्यदाता आहे, स्वरक्षण करता आहे। आपल्याला माहिती आहे प्रियांनो, आपले प्रिय पास्टर जे आहे आपल्या मंडळीच्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांच्या सुरक्षतेसाठी ते आणि त्यांची पत्नी रोज आणि रोज प्रार्थना करत असतात आणि ते आपल्याला नेहमी सांगतात की तुमच्या सर्वांसाठी आम्ही पती पत्नी रोज प्रार्थना करत असतो आणि त्यांच्या प्रार्थनेद्वारे प्रियांनो आपल्यावरती प्रत्येक मंडळीच्या सदस्याच्या अवतीभोवती एक सुरक्षा कवच आहे। हालेलुया। अशीच बहिणीची एक साक्ष आहे प्रियांनो। ही बहीण सांगते की गेल्या आठवड्यामध्ये ह्या ड्राईव्ह करत होत्या त्यांच्या हजबंड सोबत। त्या बाईकवर जात असताना अचानक मागून एका कारने एवढा जोरदार त्यांना धक्का मारला की बहीण सांगते की ह्या अशा उडून डायरेक्ट त्या कारच्या समोर त्या बोलतात मी एकदम मांडी घालूनच बसले। इतका तो जोरदार झटका होता, त्यांना कळालं नाही। जेव्हा त्यांनी डोळे उघडले तर पाहिलं की मी त्या कारच्या समोर आहे, कार माझ्या पाठीमागे आहे, माझी पाठ जी आहे पूर्णपणे त्या कारला टेकलेली होती। पण ते सांगतात एवढा मोठा ॲक्सिडेंट, एवढा मोठा जोरदार धक्का आम्हाला लागला, पण सिस्टर सांगता प्रियांनो की माझ्या डोक्याच्या केसाला देखील धक्का लागला नाही, माझ्या आणि माझ्या पतीच्या शरीराला एक जी आहे स्क्रॅच, एक खरोच देखील आली नाही। प्रभूने आम्हाला इतकं सुरक्षित ठेवलं की आजूबाजूचे लोक आमच्याकडे आश्चर्याने बघत होती की ही दोघं नवरा बायको एवढ्या जोरात पडली पण ह्यांना काही कसं लागलं नाही आणि कशी काही ती कार एकदम जागच्या जागी थांबली आणि बहीण त्या कार समोर होती परंतु ती कार जी आहे बहिणीवरून गेली नाही तर तिथेच थांबली आणि ह्यांना काही अपाय झालं नाही, त्यांच्या हजबंडला पण काही इजा झाले नाही। बहीण सांगतात खरोखर हे केवळ त्या जीवित परमेश्वराच्या सुरक्षा जे कवच त्याने आम्हाला दिलं आहे त्याच्यामुळे शक्य झालं आहे। सिस्टर सांगतात मी देवाला खरोखर धन्यवाद देते की मी त्या पास्टरांच्या प्रार्थनाद्वारे, वचनाद्वारे आणि विश्वासात आज आम्ही इतकं वाढलो आहे की आज आम्हाला माहिती आम्ही कुठेही जाणार परमेश्वर आमच्या बरोबर आहे, आमचा रक्षण करता आमच्या सोबत आहे। प्रियांनो खरोखर या बहिणीची साक्ष आहे की आज आम्ही माहित नाही कुठल्या परिस्थितीत असतो पण देवाच्या देवदूतांनी योग्य समय पाठवून आम्हाला सुरक्षा आणि आम्हाला त्या ॲक्सिडेंट पासून वाचवलं। तर का नाही प्रियांनो, आपण सर्वजण मिळून टाळ्या वाजवून त्या जीवित परमेश्वराला धन्यवाद देऊया।